आज प्रथितयश अभिनेते जयराम कुलकर्णी आपल्याबरोबर आहेत. नमस्कार. नमस्ते. मला पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की तुम्ही मूळचे कुठले? मी मूळचा बार्शी, सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्याचा. आणि हा प्रश्न विचारण्याचं कारण असं की ज्या मुलांसाठी आपण हे सगळं करतोय ती मुलं साधारण तालुका स्तरावरील किंवा ग्रामीण भागातील आहेत, तर त्यांना त्यांच्यासाठी हे खूप मोठा एक प्रेरणा ठरेल की एवढ्या लहान गावातले असून सुद्धा तुम्ही आज इथपर्यंत पोहोचलात आणि एवढं यश मिळवलं. तुमच्या यशाचं रहस्य काय? रहस्य म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की तुम्ही काय कष्ट घेतले म्हणून इथपर्यंत आला. कारण रहस्य हे न सांगण्यासारखं असतं, सांगण्यासारख्या गोष्टी कष्ट घेतलेल्या असतात म्हणून म्हटलं. तर मी कॉलेजमध्ये असल्यापासून मला नाटकाची आवड होती. आणि म्हणजे मी जी गोष्ट सांगतोय ती 48-49-50 सालातली आहे, जेव्हा मी बार्शीला हायस्कूलमध्ये होतो आणि तिथे मी नाटकात काम केलं. आणि त्याचं जे झालं कौतुक ते कुठेतरी मला की आपण करू शकतो एवढं कुठेतरी ते बीज माझ्या डोक्यात ते भिनलं की आपल्याला हे करता येतं, म्हणजे जमतं आपल्याला. आणि मग सारख्या डोक्यात येतं की आपण आणखीन जास्त केलं तर. मग कर्मधर्म संयोगाने मी मॅट्रिकनंतर म्हणजे त्यावेळेसची 11वी नंतर पुण्यात शिकायला आलो, कारण पुढे बार्शीत सोय नव्हती शिकायची. आणि SP कॉलेजला ॲडमिशन घेतली. माझा मित्र श्रीकांत मोघे होता आणि आम्हा दोघांनाही नाटकाची आवड तशी होती. तर कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये आम्ही दोघांनी अंमलदारमध्ये काम केलं. शरद तळवकर डायरेक्टर होते. आणि तिथून अभिनयाची गाडी एक रूळ सापडला म्हणा, आणि जी पुढे चालू राहिली ती चालूच आहे गाडी असं. पण मला एक असं वाटतं की मी ग्रामीण भागातनं आलो किंवा ग्रामीण भागात एक निश्चित आहे की पुण्या मुंबईमध्ये किंवा आजकाल आता थोडंसं आपण औरंगाबादकडे सरकलं किंवा नागपूरकडे सरकलं तर या क्षेत्रातल्या सुविधा बऱ्याचशा मिळतात, बऱ्याच मिळतात. त्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज करण्याची वाव बराच असतो. तसं तालुका प्लेसला किंवा त्याच्या लेवलच्या लोक तिथं त्या लोकांनाही ती कल्पना नसते. म्हणजे आजूबाजूच्या लोकांनाही नाटक आणि अभिनय त्यात काय मोठं असू शकतं की जी कल्पना पुण्या मुंबईत मात्र अभिनय हा एक कौतुकाचा भाग आहे आणि व्यवसायाचा भाग होऊ शकतो. ही जाणीवही नाहीये आणि त्या सोयी सुविधांचा अभाव तिथे असल्यामुळे ती मुलं इथपर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत. हे कुठेतरी थोडं बरं. जे कलाकार आहेत ते ग्रामीण भागातनं आलेले म्हणून त्यांचा अभिनय निराळा आणि शहरात होते म्हणून त्यांचा अभिनय निराळा. अभिनय हा अभिनय. तुम्ही जी भूमिका कराल त्या भूमिकेला जो योग्य आहे तो अभिनय हा अभिनय. तुम्ही शहरात नाही येऊन तो केला का खेड्यात नाही येऊन केला प्रश्न नाही आहे. फक्त फरक कुठे पडतो की करण्याची जी सफाई असते त्या सफाईचं कारण शहरामध्ये तुम्हाला वाव जास्त आहे. तुम्ही अनेक वेळा रंगभूमीवर गेलेला असतो. तालुका प्लेस किंवा त्या ठिकाणच्या लोकांना रंगभूमीवर येण्याचा अवसर फार कमी वेळा मिळतो. त्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास जो आहे तो कमी पडतो. आत्मविश्वास असतो पण तो भक्कम होण्यासाठी जी त्याला वाव मिळायला पाहिजे तो वाव शहरात जास्त मिळतो, तिथे मिळत नाही. हा आत्मविश्वास वाढावा किंवा त्यांना आवड खूप असते किंवा कदाचित ती अस्सल बीज त्यांच्याकडे असतात पण ते रंगभूमीपर्यंत पोहोचत नाही. तर हा आत्मविश्वास वाढावा याच्यासाठी तुम्ही काही उपाय सांगाल का? मी असं म्हणेन की आत्मविश्वास जर तुम्हाला तुझा वाढवायचा असेल तर या क्षेत्रात ज्यांची नावं आहेत सध्या त्यांच्या नावाचा उदो आहे कौतुक होतो त्यांनी काय केलं याचा मागोवा घ्यावा. आणि त्याचा मागोवा घेताना निश्चित तुम्हाला वाटेल की अरे हा बेस आपल्यासारखाच होता, म्हणजे आपण त्याच बेसवर आत्ता आहोत, ते श्रमाने पुढे गेले मग आपण का नाही जाऊ शकणार. हा आत्मविश्वास यायला त्यांना या लोकांची त्यांनी अनुभव ऐकले पाहिजे. त्या लोकांच्या बरोबर त्यांची उद्भव गप्पा टप्पा एकमेकाची देवाणघेवाण प्रश्न विचारून तुम्ही या प्रथितयश कलावंतांना भंडावून सोडलं पाहिजे की तुम्ही इथपर्यंत कसे पोहोचलात आणि आम्ही इथे पोहोचायचा राजरस्ता कुठला. एकच की तुम्ही याचा उपयोग एवढाच की या प्रथितयश कलाकारांचे अनुभव हे तुम्ही ऐकून तुम्हाला तुमची जी प्रेरणा आहे ती आणखीन प्रज्वलित होईल. तुम्हाला शिबिरं जी हल्ली घेतात ती तालुका लेव्हलला देखील घ्यायला हरकत नाही. म्हणजे मी तर म्हणेन तालुका लेव्हललाच घ्यायला पाहिजे. तिथे त्याची खरी गरज आहे. तर
त्या शिबिरांबद्दल या मुलांना बरेच उलट मतप्रवाह ऐकायला मिळतात की इथे जाणं बरोबर, काही जण सांगतात इथे जाऊन काही फायदा होत नाही, उगीच पैसे खर्च होतात. तर अशा वेळेस त्यांनी म्हणजे काय करायला पाहिजे नक्की, याचा फायदा होतो की नाही? त्याच्यात दोन्ही होते. काही लोकांच्या मध्ये कलाकार हा घडवून कलाकार होत नाही, तो बेसिक तो कलाकार असावा लागतो. ठीक आहे ना, तुम्ही कलाकारात खेळातला आहे म्हणून तो कलाकारच आहे. फक्त तुमच्यातल्या कलाकाराला वाव मिळाल्यामुळे तो जो तुम्ही आज यायच्यात आहे ते त्याला अजून तो वाव मिळालेला नाही आहे. त्याचा अर्थ असा नाही की त्याचा अभिनय कमी दर्जाचा आहे किंवा तो येऊ शकणार नाही. तर हा आत्मविश्वास त्याच्यामध्ये निर्माण करण्यासाठी अशा तऱ्हेची जर शिबिरं घेतली, त्यांच्या अनुभवाची देवाणघेवाण केली, तर त्याचा एकच फायदा होईल की तुम्हाला स्वतःला जोखून पाहता येईल की आपण कुठे आहोत, नेमकं आपल्याला काय करायला पाहिजे आणि या क्षेत्रात जाण्यासाठी आपण खरोखर लायक आहोत की नाही आहोत. आणि असलं तर यातली आपली कुणाला विनोदाची आवड असेल तो त्या बाजूने जाते, कुणाला गंभीर भूमिकाचं असेल तर ते त्या बाजूने जाईल. पण हा मार्ग सापडण्यासाठी कुठेतरी तुम्हाला मार्ग दाखवणारा काहीतरी एक व्यासपीठ त्यांनी उपलब्ध या शिबिरामध्ये तुम्हाला निश्चित तुमच्या अभिनयाची दिशा, तुम्हाला योग्यता ती जोखून पाहण्याची संधी मिळते. तुम्ही जे प्रतिथयश कलाकारांना पाहिलेलं असतं, ऐकलेलं असतं, तर त्यांच्या अनुभवाचा उपयोग एवढंच होते की तेही यातनं गेले. या आपण जे आता अवस्थेतनं चालू आहे त्या अवस्थेतनं तेही गेलेले होते. म्हणजे त्याचा अर्थ असा की आपण काही कमीपणा घ्यायचं काही कारण नाही आहे. फक्त आपल्यात काय सुधारणा करायला पाहिजे, अभिनय आपला आणखीन वाढावा यासाठी आपण काय काय गोष्टी घेतल्या पाहिजेत, या त्या शिबिरामध्ये तुम्हाला मार्गदर्शक म्हणून निश्चित उपयोग होतो. आणि आपली स्वतःची गुणवत्ता तपासून पाहता येते त्याच्यात एवढं. आणि त्या दृष्टीने शिबिराची आवश्यकता निश्चित आहे. म्हणजे शिबिरात गेलात की तुम्ही प्रतिथयश कलाकार झाला आणि तुम्ही टॉपला गेलात, अशा प्रमाणात कुणी राहू नये. आणि मला वाटतं कुणी राहते नाही, पण एक व्यासपीठ उपलब्ध होतं त्याच्यासाठी. आणि शेवटी गंमत अशी आहे की तुम्हाला पोहता येतं का नाही हे कसं कळणार, तुम्ही पाण्यात पडल्याशिवाय. बरोबर, पाण्यात न पडता जर तुम्ही गादीवर बसून हात पाय मारले तर तुम्ही पोहण्याचा अभिनय करा, पोहणं येणार नाही तुम्हाला. तशा स्वरूपाची की तुम्हाला अनुभव यायचा असेल चांगल्या गोष्टीचा, अभिनय तुमचा व्हायचा असेल तर तुम्हाला निश्चितच शिबिराच्या ठिकाणी, कारण तिथे इतक्या बाबींचा उहापोह होतो. एकच अभिनय असं नसते. तुम्ही जेव्हा शिबिरात जाता तेव्हा नेपथ्य, लाईट्स, रंगभूषा, वेशभूषा या सगळ्यांचा उहापोह होतो आणि त्याचाही आपल्या अभिनयाला कसा उपयोग होतो याची जाण तुमच्यामध्ये निर्माण होते. म्हणजे न कळत हळूहळू तुम्ही तुमच्या कपड्यामध्ये, तुमच्या दिसण्यामध्ये, वागण्यामध्ये बदल करू शकता आणि तो उपयोग तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जी आपण म्हणतो त्याला निश्चित उपयोगी पडते. तेव्हा माझ्या दृष्टीने अशी शिबिरं ग्रामीण भागात किंवा थोड्याशा मागासलेल्या भागामध्ये जास्तीत जास्त घ्यावीत. शहरातल्या प्रतिथयश कलाकारांना त्याची आवश्यकता असं नाही. मी तर म्हणेन की त्यांनी त्या शिबिरात जाऊन आपला अनुभव त्यांना सांगून त्यांना कसं वर आणता येईल किंवा त्यांच्यात कसे नाही त्याचा प्रयत्न निश्चित करावा असं मला निश्चित मनापासून वाटतं. बरोबर. तुम्ही आज एका छोट्या ठिकाणाहून निघून आज एवढं यश संपादन केलं, हे निश्चितच आमच्या मुलांसाठी खूप जास्त प्रेरणादायी ठरेल की आज ज्या ठिकाणी ती मुलं आहेत त्यांना याची जाणीव निश्चितच होईल की एवढे प्रतिथयश कलाकार एकेकाळी आपल्याच ठिकाणी आपल्याच धर्तीवर होते आणि आज ते खूप वर पोचलेले. त्यामुळे मला वाटतं की हे त्यांना खूपच प्रेरणादायी ठरेल. मी त्या दृष्टीने खेड्यातला अनुभव, मी त्यावेळेसचा अनुभव सांगतो. मी त्यावेळेस मी मोरूची मावशीमध्ये मावशीबाईचं काम केलं होतं आणि त्यासाठी मला जो वेशभूषा करायची त्याच्यात मला मिशा काढायला सांगितल्या आणि मी त्याला तयार नव्हतो. कारण मिशा काढायच्या केवढा आधार असला, पण मला त्या भूमिकेसाठी करायला हवं आहे असं आमचे जे नाट्य शिक्षक होते मुरलीधर माने त्यांनी पटवून दिलं आणि मी केलं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती भूमिका माझी सगळ्यात जास्त गाजली आणि मग मात्र मला एक आत्मविश्वास निर्माण झाला की आपल्या दिसण्यावर किंवा कुठल्या कपड्या लत्यापेक्षाही तुम्ही कसे प्रोजेक्ट करता, अभिनय कसा पुढं त्याला जास्त महत्त्व आहे हे कळल्यानंतर माझा आणखी आत्मविश्वास वाढला आणि तो बेस पुढं घेत 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 मी सगळ्या मोठमोठ्या कलावंतांना पाहत पुढे आलो. आता माझ्या नशिबाने मी डॉक्टर लागूंच्या हाताखाली काम केलं. ते पीडीएत होते, पीडीएचे संस्थापक होते, मी पीडीएत होतो. त्यामुळे मला त्यांच्या अभिनयाचा उपयोग झाला. शरद वळकर सारख्या दिग्दर्शकाकडनं मी अभिनय शिकल्यानंतर पुढे त्यांची माझी मैत्री दिली. त्यांच्याबरोबर मी 8-10 चित्रपट केले. म्हणजे असं अभिनय आणि
ह्या क्षेत्रात एकदम कोणी पुढे येत नाही, पण हळूहळू हा बेस कुठे तयार होत मग तुम्ही आता ज्या पोझिशनला आहात त्या पोझिशनला कधीतरी पोहोचतो. एवढ्या मोठ्या कलाकारांबरोबर काम करताना बुजून जायला होतं का? कारण आमच्या मुलांचा पुष्कळ वेळ हाच प्रश्न असतो की तसं इतक्या मोठ्या लोकांसमोर ते उभे राहू शकत नाही किंवा बुजतात, बोलताना म्हणा, वागताना म्हणा, चार चौघात वावरताना म्हणा. तर त्याच्यासाठी म्हणजे तुम्हालाही एकेकाळी या अनुभवातनं जावं लागलं असेल. माझं स्वतःचं मत असं, जेव्हा तुम्ही अभिनय करायला उभा राहतात तेव्हा तुमच्यासमोर डॉक्टर लागू आहेत का, तुमच्यासमोर कोणी आणखी मोठे कलाकार आहेत, हा भाग नसून तुम्ही जी भूमिका करता आणि ते जे भूमिका करताय त्या भूमिकेचं नातं काय आहे, त्या भूमिकेच्या तुलनेमध्ये तुमचा रोल काय आहे. तुम्ही तुमची भूमिका उदाहरणार्थ प्रथित यशनं माझ्याबरोबर काम करत असेल, तो गाण्याचं काम करत असेल आणि मी जर माझ्याच्या भूमिकेत असेल तर मला त्याचा दबाव नट म्हणून घेऊन चालणारच नाही. तो गडी आहे हेच मी माझ्या मनात बिळगून जेव्हा मी माझा अभिनय करीन तेव्हा तो अभिनय उत्तम होईल. तेव्हा तुमच्या समोरचा कलाकार हा त्या भूमिका पुरतच त्याला गृहीत धरायला पाहिजे. त्यातनं जेव्हा तुम्ही बाहेर कुठलाही दबाव घ्यायचं कारण स्वतःचा आत्मविश्वास तसा टिकवून ठेवलाच पाहिजे. तर त्याचं ते कोण आहे आणि ते कसं असं केलं तुम्ही कधी ते त्या भूमिकेत आहेत ना, त्या भूमिकेशी तुमचं काय संबंध आहे, त्या तुम्ही दोघांच्या भूमिका प्रामाणिकपणे पार पाडा, काहीही प्रश्न निर्माण होणार नाही, तुमचा अभिनय निश्चितच चांगला होईल. तेव्हा एक लक्षात ठेवा की आपल्या समोरचा कलाकार हा किती मोठा आहे किंवा छोटा आहे हे लक्षात नाही घेता तो कुठली भूमिका करतो, तुम्ही कुठली भूमिका करता, त्यांचे परस्पर संबंध काय आहेत आणि त्यासाठी तुम्हाला काय करणं आवश्यक आहे ते प्रामाणिकपणे करा. तुमचा अभिनय निश्चित होतो. तुम्ही आज आमच्या मुलांसाठी एवढा वेळ दिला त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. धन्यवाद.